कधी कधी रोजच्या स्वयंपाकाचा कंटाळा येतो आणि नेहमीच्या पदार्थापेक्षा काहीतरी वेगळं, चटपटीत आणि पोटभर खावंसं वाटलं. अशा वेळी हा रस्सम वडा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. खमंग खुसखुशीत वडे आणि आंबट, गोड, मसालेदार रसम आणि यामध्ये भिजलेले मऊसर पण चवदार वडे. प्रत्येक घासात वेगळीच मज्जा. विशेष म्हणजे हा पदार्थ बनवण्यासाठी लागणारे साहित्य अगदी साधे आणि सहज उपलब्ध असते. थोड्याशा मेहनतीत घरच्या घरी हॉटेलसारखा स्वादिष्ट रसम वडा तयार होतो. सकाळी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी काहीतरी खास खायची इच्छा झाली तर ही रेसिपी नक्कीच सगळ्यांना आवडेल. एकदा तुम्ही का हा रसम वडा करून पाहिला तर त्याची चव तुम्हाला नक्कीच लक्षात राहील. चला तर मग वेळ न वाया घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. सर्वप्रथम वड्यांसाठी डाळ भिजत घालूया. यासाठी मी 1 कप उडीद डाळ घेतली आहे. त्यामध्ये 2 चमचे तांदूळ आणि 2 चमचे मूग डाळ घालायची आहे. मूग डाळ घातल्यामुळे वडे छान खुसखुशीत होतात, तर तांदूळ घातल्यामुळे वड्यांना छान कुरकुरीतपणा येतो आणि ते जास्त तेलकटही होत नाही. आता उडीद डाळ, मूग डाळ आणि तांदूळ 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता, डाळ धुताना सुरुवातीला पाणी थोडे पांढरट दिसते, म्हणून डाळ किमान 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, जेणेकरून तिच्यातील धूळ, अशुद्धी आणि इतर अवशेष पूर्णपणे निघून जातील. त्यानंतर पाणी घालून 2 ते 3 तास भिजत ठेवायचं आहे. जर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवायचं असेल तर ही डाळ रात्रभर भिजत ठेवली तरीही चालेल. आता डाळ भिजत ठेवून आपण रसमची तयारी करूया. इथे आपण रसमसाठी तूर डाळ वापरणार आहोत. तूर डाळ घातल्यामुळे रसमला छान चव येते आणि थोडासा घट्टपणाही येतो. बरेच जण हा रसम फक्त टोमॅटो वापरून करतात. तुम्ही तसेही करू शकता. डाळ मी 2 वेळा पाण्याने धुवून घेतली आहे. आता यामध्ये थोडं पाणी घालूया आणि हा डबा बाजूला ठेवूया. रसमसाठी टोमॅटो हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी इथे मी 4 मध्यम आकाराचे ताजे टोमॅटो घेतले आहे. मात्र या रेसिपीसाठी आपल्याला यापैकी फक्त 2च टोमॅटो लागणार आहे. टोमॅटो निवडताना शक्यतो लाल बुंद, ताजे आणि रसाळ टोमॅटो घ्यावेत. त्यामुळे रसमची चव अधिक छान येते. आता यापैकी 2 टोमॅटो स्वच्छ धुवून बारीक चिरून घेऊया. आता आपण जी डाळ स्वच्छ धुवून बाजूला ठेवली होती त्यामध्ये हे बारीक चिरलेलं दोन्ही टोमॅटो घालायचं आहे. त्यानंतर आवश्यक तेवढं पाणी घालून हा डबा कुकरमध्ये ठेवायचं आणि मध्यम आचेवर 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. इथे आपण कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेतल्या आहेत. डाळ आणि टोमॅटो दोन्ही छान व्यवस्थित शिजलेलं आहे. आता ही डाळ रवीने छान घोटून घेऊया. डाळ आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत व्यवस्थित घोटायचं आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार थोडं पाणी घालून डाळ थोडी पातळसर करून घ्यायची आहे. आता रसमसाठी एक खास ओला मसाला तयार करूया. तुमच्याकडे तयार रसम मसाला असेल तर तो वापरूनही तुम्ही रसम बनवू शकता. मात्र या पद्धतीने बनवलेला ओला मसाला रसमची चव आणखीच वाढवतो. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 मध्यम आकाराचा कांदा, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 1 हिरवी मिरची, काही कढीपत्त्याचे पानं, 1 चमचा जिरं आणि साधारण 10 ते 12 काळी मिरी घातली आणि अर्धा टोमॅटो घातला आहे. यामध्ये आपण अर्धा टोमॅटो घातलेला आहे, त्यामुळे वेगळं पाणी घालायची गरज पडत नाही. टोमॅटोमधूनच पुरेसा ओलावा मिळतो, त्यामुळे हे वाटण पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपला ओला मसाला तयार झाला आहे. याच मसाल्यामुळे रसमला एक वेगळी आणि अप्रतिम चव येते. आता फोडणी देऊया. कढईमध्ये साधारण 2 टेबलस्पून तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झाल्यावर यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरा घालायचा आहे. जिरा मोहरी छान तडतडलं की यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. नंतर 2 सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत. फोडणी छान परतून झाली की यामध्ये चिमूटभर हिंग घालायचा आहे. त्यानंतर तयार करून ठेवलेला ओला मसाला घालायचा आहे. मसाला तेलात छान परतून घ्यायचा आहे. मसाल्यातील कांदा, लसूण आणि इतर सर्व साहित्य व्यवस्थित शिजणे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मसाल्याला तेल सुटेपर्यंत आणि त्यातील कच्चेपणा पूर्णपणे जाईपर्यंत मंद ते मध्यम आचेवर चांगलं परतून घ्या. मसाला छान परतल्यानंतर यासाठी 1 चमचा एव्हरेस्ट लाल तिखट, 1 चमचा घरगुती लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड आणि 1 चमचा सांबार मसाला घालायचा आहे. सर्व मसाले तेलात छान परतून घेऊया. मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतल्यामुळे त्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जातो. तसेच मसाल्याचा रंग, सुगंध आणि चव अधिक खुलून येते. त्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालून मसाला चांगला एकजीव करून घ्यायचा आहे. यामुळे सर्व मसाले व्यवस्थित मिसळले जातात आणि त्याचा स्वाद अधिक छानपणे खुलतो. मसाल्याला तेल सुटू लागलं की यामध्ये शिजवून घेतलेली डाळ घालायची आहे. डाळ आणि मसाला एकजीव होईपर्यंत नीट मिसळून घ्यायचा आहे.
मसाले आणि डाळ एकजीव झाल्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. रसम हा साधारणपणे थोडासा पातळसर असतो, त्यामुळे यामध्ये भरपूर पाणी घातले जाते. मात्र तुम्हाला रसम थोडा घट्ट आवडत असेल तर पाण्याचे प्रमाण कमी ठेवू शकता. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. चव संतुलित राहण्यासाठी थोडासा गूळ घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये चिंचेचं पाणी घालायचं आहे. गूळ आणि चिंचेमुळे रसमला आंबट, गोड असा सुंदर संतुलित स्वाद मिळतो, ज्यामुळे त्याची चव आणखीनच खुलून येते. जर गूळ उपलब्ध नसेल तर त्याऐवजी तुम्ही साखरेचाही वापर करू शकता. मोठ्या आचेवर रसमला छान खळखळून उकळी आणायची आहे. उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये भरपूर अशी हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि रसम तयार आहे. इथे मी गॅस बंद केला आहे आणि रसम खाली उतरून घेत आहे. हा रसम तुम्ही भाताबरोबर, इडलीबरोबर किंवा मेदूवड्याबरोबरही खाऊ शकता. दक्षिण भारतात रसम भातासोबतच खाण्याची प्रथा आहे आणि त्याची चवही अप्रतिम लागते. तुम्ही ही रेसिपी यापूर्वी कधी चाखली नसेल तर नक्कीच करून पहा. एकदा हा पदार्थ बनवून खाल्ल्यानंतर त्याची चव तुम्हाला नक्कीच आवडेल. रेसिपी करून पाहिल्यानंतर तुम्हाला ती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. हा स्वादिष्ट आणि वेगळा पदार्थ तुम्ही किमान एकदा तरी नक्कीच ट्राय केला पाहिजे. आता वडे बनवायला सुरुवात करूया. आपली डाळ छान भिजलेली आहे. आता यामधील सर्व पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे. डाळीमध्ये जास्त पाणी राहिले तर पीठ पातळ होण्याची शक्यता असते. पीठ जास्त पातळ झाले तर वडे नीट तयार होत नाहीत आणि तळताना अधिक तेल शोषून घेतात. त्यामुळे वड्याचे पीठ योग्य प्रमाणात घट्ट असणे खूप महत्त्वाचे आहे. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. यामध्ये थोडी थोडी डाळ घालायची आहे. अगदी कमीत कमी पाणी वापरून डाळ बारीक वाटून घ्यायची आहे. तर पहा, मी पीठ वाटताना अगदी कमीत कमी पाणी वापरले आहे आणि डाळ छान बारीक वाटून घेतली आहे. पिठाचा पोत गुळगुळीत आणि घट्टसर असणे खूप महत्त्वाचं आहे. आता याच पद्धतीने उरलेली सर्व डाळही वाटून घ्यायची. प्रत्येक वेळी डाळ वाटताना पाण्याचे प्रमाण शक्य तितके कमी ठेवायचे, जेणेकरून पीठ योग्य घट्ट राहील आणि वडे खुसखुशीत तसेच कमी तेलकट बनतील. संपूर्ण डाळ वाटून झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीठ हलके करणे. जर तुम्हाला खाण्याचा सोडा किंवा इनो वापरायचा नसेल तर हे पीठ किमान 5 ते 7 मिनिटे एकाच दिशेने सतत फेटायचे आहे. पिठाचा रंग किंचित पांढरट होईपर्यंत. अशा प्रकारे फेटल्याने पिठामध्ये हवा मिसळते, ज्यामुळे वडे नैसर्गिकरित्या फुलतात आणि खुसखुशीत होतात. पीठ योग्य प्रकारे फेटले गेले आहे की नाही हे तपासण्यासाठी एक वाटीत पाणी घ्या आणि त्यामध्ये थोडेसे पीठ टाका. जर पीठ पाण्यावर तरंगले तर समजायचं की पीठ व्यवस्थित फेटले गेले आहे. आता या पिठामध्ये अर्धा छोटा चमचा ओवा, अर्धा छोटा चमचा जिरा, चवीनुसार मीठ, एक बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचं आहे. मऊ, हलकं आणि फुललेलं पोत याला आलेलं आहे. अशा प्रकारे तयार केलेलं पिठापासून वडे अतिशय छान फुललेले, मऊ आणि खुसखुशीत बनतात. त्यामुळे पीठ तयार करताना घाई करू नका. थोडा वेळ घेऊन ते व्यवस्थित फेटा. पीठ जितके चांगले फेटले जाईल तितके वडे अधिक हलके, फुललेले आणि स्वादिष्ट बनतील. इथे मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल छान गरम झालं आहे. आता यामध्ये वडे तळून घेऊया. सर्वप्रथम हाताला थोडेसे पाणी लावून घ्यायचे. त्यामुळे वड्यांना आकार देणे सोपे जाते आणि वडा हातात चिटकत नाही. तसेच वडा सहजपणे आणि सुरक्षितपणे तेलामध्ये सोडता येतो. इथे माझी कढई आकाराने छोटी आहे, त्यामुळे मी एका वेळी फक्त 7 ते 8च वडे तळून घेत आहे. तुमची कढई मोठी असेल तर तुम्ही त्यानुसार अधिक वडे एका वेळी तळू शकता. मात्र कढईमध्ये खूप जास्त वडे एकाच वेळी टाकू नयेत, त्यामुळे तेलाचे तापमान कमी होते आणि वडे व्यवस्थित तळले जात नाही. हे वडे अगदी सुंदर गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत मध्यम आचेवर तळून घ्यायचे आहेत. वडे तळताना कुठलीही घाई करू नका, कारण योग्य आचेवर तळल्यामुळेच ते आतून व्यवस्थित शिजतात आणि बाहेरून खुसखुशीत होतात. वड्यांना छान सोनेरी गोल्डन ब्राऊन रंग आला की ते तेलातून बाहेर काढून घ्यायचे आहेत. आता याच पद्धतीने उरलेलेही सर्व वडेही तळून घ्यायचे आहेत. प्रत्येक वेळी तेलाचे तापमान मध्यम ठेवायचे, जेणेकरून सर्व वडे एकसारखे खमंग आणि सुंदर रंगाचे तयार होतील. तर पहा, आपले मस्त खुसखुशीत आणि अजिबात तेलकट न झालेले वडे तयार झाले आहेत. मी सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स वापरून तुम्ही हे वडे नक्की बनवा. फक्त उडीद डाळ वापरण्याऐवजी यामध्ये थोडी मूग डाळ आणि तांदूळ घातल्यामुळे वडे अधिक खुसखुशीत होतात. वडे दाबून पाहिल्यानंतरही तुम्हाला दिसेल की वडे बाहेरून खुसखुशीत आणि आतून छान जाळीदार तयार झाले आहे. रसमही तयार आहे आणि वडेही तयार झाले आहेत.
कधी कधी रोजच्या स्वयंपाकाचा कंटाळा येतो आणि नेहमीच्या पदार्थापेक्षा काहीतरी वेगळं, चटपटीत आणि पोटभर खावंसं वाटतं. अशा वेळी तुम्ही हा पदार्थ नक्कीच ट्राय करू शकता. खमंग, खुसखुशीत वडे आणि आंबट, गोड, मसालेदार रसम म्हणजे रसम वडा. या पदार्थाची खासियत म्हणजे फक्त चविष्टच नाही तर अतिशय पोटभरीचाही आहे. रसममधील मसाल्याचा सुगंध, चिंच गुळामुळे आलेला संतुलित स्वाद आणि यामध्ये भिजलेले मऊसर पण चवदार वडे. प्रत्येक घासात वेगळीच मजा. रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.